गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण सेन्सरी रिसेप्टर्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट संदर्भात आपण अभ्यास करणार आहे. ओके, सो व्हॉट इज ॲक्च्युली सेन्सरी रिसेप्टर्स? सेन्सरी रिसेप्टर्स मीन्स परिसरामध्ये असलेले किंवा बाहेर असलेले जे चेंजेस आहे. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर वाढलेलं आहे, चला एक एक चेंज आहे. आउटसाईडमध्ये असलेले एक चेंज आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. हा एक चेंज आहे. टेम्परेचरमध्ये असलेले एक व्हेरिएशन आहे टेम्परेचर. लाईक दॅट सनलाईट किंवा लाईट चेंज झालेलं आहे टेम्परेचर. तसंच लाईट वाढलेलं आहे, लाईट कमी झालेलं आहे. सॉरी, लाईट वाढले, लाईट कमी झाले. तसं साऊंड वाढलेलं आहे आणि साऊंड कमी झालेलं आहे. सर ऑल दिस आर द चेंजेस दॅट टेकन प्लेस आउटसाइड. सर लाईक दॅट आपल्या तोंडामध्ये आपण एखादं वस्तू टाकले त्याचे टेस्ट आपल्याला कळणार आहे. टेस्ट म्हणजे टेस्ट हा एक चेंज आहे. लाईक उदबत्ती लावले त्याचे स्मेल येणार आहे, म्हणजे स्मेल एक चेंज आहे, वास एक चेंज आहे. असं चेंजेस समजून घेण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गन आहे ते ऑर्गनला आपण काय म्हणतात? सेन्सरी ऑर्गन म्हणतो आपण. ऑर्गन्स नॉन एज द सेन्सरी ऑर्गन. ओके, हा सेन्सरी ऑर्गन मध्ये जे सेल आहे त्याला आपण सेन्सरी रिसेप्टर म्हणायचं. सर त्यामध्ये असलेले जे सेल त्याला आपण सेन्सरी रिसेप्टर म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर वाढलेलं आहे हे समजून घेण्यासाठी जे सेल आहे त्याला आपण काय म्हणायचं? टेम्परेचरसाठी असलेले रिसेप्टर म्हणायचं. तसं लाईट वाढलेलं आहे, कमी झालेलं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन आहे, आईमध्ये असलेले जे सेल आहे त्याला आपण लाईट साठी असलेले रिसेप्टर म्हणायचे. तसं साऊंड साठी असलेलं रिसेप्टर कानामध्ये असते, टेस्ट साठी असलेले रिसेप्टर्स आपल्या जीभ मध्ये असते, आणि स्मेल साठी असलेले रिसेप्टर्स आपल्या नोस मध्ये असतात. सो असं अनेक ठिकाणी हे सेन्सरी रिसेप्टर्स, पर्टिक्युलर सेल्स that is specialized for a particular function that is known as a sensory receptors. हा सेन्सरी रिसेप्टर्स लोअर अॅनिमल मध्ये संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक रक्तवर्म जर घेतलंय, अर्थवर्मच्या बॉडीमध्ये हा सेन्सरी रिसेप्टर्स आहे, त्याच्या पूर्ण शरीरामध्ये ते पसरलेलं आहे. सर्व पॉइंट वरती हा सेन्सरी रिसेप्टर्स असा पसरलेला आहे. पण आपण हायर अॅनिमल कडे जातो आणि त्यावेळेला काय होणार आहे? हे सेन्सरी रिसेप्टर्स एकत्रित गोळा होऊन तिथे एक पर्टिक्युलर ऑर्गन तयार झाले. असं ऑर्गन आहे आई, नोस, इयर म्हणजे पंचेंद्रिय म्हणतो आपण. असं इयर नोस, स्किन असं तयार झालेलं आहे. पण लोअर अॅनिमल मध्ये ते संपूर्ण शरीरामध्ये ते पसरलेलं आहे. इव्हन इन द कॉक्रोच जर बघितलं आपण त्याचे डोळी तयार झाले. रिसेप्टर्स एकत्रित येऊन ते डोळी तयार झालेलं आहे. तसं रिसेप्टर्स तिथं सेन्स अँटेनामध्ये बसवलेलं आहे, अॅनल सरसीमध्ये बसवलेलं आहे, सिरेमध्ये बसवलेलं आहे, स्टाईलमध्ये बसवलेलं आहे. असं ऑर्गन्स तयार झाले हायर अॅनिमलमध्ये. लोअर अॅनिमल पर्टिक्युलरली इन द केस ऑफ द अर्थवर्म इट इज टोटली ऑर अॅनलिडा इट इज टोटली स्प्रेड ऑन द बॉडी स्किन. टोटल स्किन मध्ये ते पसरलेलं आहे. अॅनलिडामध्ये सुद्धा काही मध्ये सेन्सरी ऑर्गन आईसारखं ओसिल्ले वगैरे तयार झाले. फॉर एक्झाम्पल न्यूरिस मध्ये त्याच्या हेडमध्ये ओसिल्ले तयार झालेला आहे. जे रिसेप्टर्स एकत्रित होऊन तिथं सुद्धा आई तयार होण्याची सुरुवात आहे. ओके, सो दॅट इज द डिफरंट दॅट इज अ रिसेप्टर्स आणि रिसेप्टर ऑर्गन्स पंचेंद्रिय म्हणतो आपण. ओके, आणि ते रिसेप्टरचं नाव देत असताना आपण कुठले स्टिम्युले, काय स्टिम्युले आहे ते स्टिम्युलेवरती आपण नाव देणार आहे. सॉरी, स्टिम्युलेवरती नाव देणार म्हणजे आपण जर लाईट जर स्टिम्युले असेल तर त्याच्यावरती लाईट वरती ते नाव देणार आहे. जर टेस्ट असेल तर टेस्ट वरती नाव देणार आहे. आणि जर इतर काही चेंजेस असेल तर साऊंड असेल तर साऊंड वरती त्याचे नाव देणार आहे. फॉर एक्झाम्पल फोटो रिसेप्टर्स आपण म्हणतो. आपण फोटो रिसेप्टर्स म्हटलं तर लाईट साठी असलेले रिसेप्टर्स आहे फोटो रिसेप्टर्स. सॉरी, फोटो म्हणजे लाईट पकडण्यासाठी असलेले रिसेप्टर्स, त्याला आपण फोटो रिसेप्टर म्हणतो आपण. ओके, आणि लाईक इतर काय असेल तर ओल्फॅक्शन, स्मेल असेल तर त्याला आपण स्मेल रिसेप्टर असं म्हणतो किंवा ओल्फॅक्टरी रिसेप्टर असं म्हणतात. आणि आ रिसेप्टर्स आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाइप्स, डिफरंट ग्रुप्स. आणि ते रिसेप्टर आपल्या मेंदूमध्ये पोहोचवण्यासाठी ते न्यूरॉन आहे, ते न्यूरॉनला आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणतो आपण. सेन्सरी न्यूरॉन आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, सेन्सरी न्यूरॉन. तसं मेंदूमधून हा इन्फॉर्मेशन परत ते ऑर्गन मध्ये पोहोचवणारे किंवा रिसेप्टर मध्ये पोहोचवणारे ते न्यूरॉन आहे, त्याला आपण काय म्हणायचंय? मोटोर न्यूरॉन म्हणायचं. म्हणजे सेन्सरी न्यूरॉन इन्फॉर्मेशन मेंदूमध्ये पोहोचवते आणि मोटोर न्यूरॉन्स ते परत ते ऑर्गन मध्ये पोहोचवते आपल्याला. ते काय सेन्स आहे, काय चेंजेस आहे ते चेंजेस समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. ओके, ऍक्च्युली ते रिसेप्टर, सपोज हे रिसेप्टर असेल तर लाईट त्याच्यावरती पडल्यानंतर त्याची परमेबिलिटी बदलणार आहे. परमेबिलिटी बदलणार म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्शन पोटेन्शियल तयार होतो. ऍक्शन पोटेन्शियल
सर हा ऍक्शन पोटेन्शियल पुन्हा काय होणार आहे, त्याला कनेक्ट केलेले न्यूरॉन आहे, नर्व्स आहे, ते नर्व्स मधून पुन्हा ब्रेनमध्ये जाणार आहे. हे ब्रेनमध्ये गेल्यानंतर ते अनालायझिंग करणार आहे आणि आपल्याला समजून देणार आहे. आणि मोटोर न्यूरॉन मधून ते पुन्हा परत ते रिसेप्टरमध्ये येणार आहे. त्यावेळेला आपल्याला कळतंय लाईट वाढलेला आहे आणि लाईट कमी झालेला आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर कमी झालेलं आहे वगैरे. ओके, आता आपण हे सेन्सरी रिसेप्टर आणि त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. It is classified into two types, that is the interior receptors and exterior receptors असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. हे क्लासिफिकेशन करण्याच्या पाठीमागचं बेस जर बघितलं आपण, जर स्टिम्युले एक्सटर्नल असेल तर त्याला आपण एक्सटिरियर रिसेप्टर म्हणायचं. जर स्टिम्युले इंटर्नल असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, इंटिरियर रिसेप्टर म्हणायचं. म्हणजे रिसेप्टर आत आहे म्हणून असं नाही, जे स्टिम्युलस आहे त्याला उत्तेजन देणार, ते स्टिम्युलस आत तयार होतो म्हणून त्याला इंटरनल रेस्पिरेशन इंटरनल रिसेप्टर म्हणायचं. आणि स्टिम्युले जर बाहेरच असेल तर त्याला एक्सटिरियर रिसेप्टर म्हणायचं. ओके, आता आपण बघूया टाइप्स ऑफ रिसेप्टर्स. टाइप्स ऑफ रिसेप्टर्स. ते टाइप्स ऑफ रिसेप्टर मध्ये फर्स्ट टाइप वी आर गोइंग टू स्टडी, दॅट इज द एक्सटिरियर रिसेप्टर. Exterior receptor means the receptor becomes stimulated due to the stimuli from the external. Exterior receptor. Exterior receptor. Okay. आता exterior receptor अनेक आहे. त्यातले एक फर्स्ट वन टाइप ऑफ द exterior receptor, that is the phonoreceptor. So phonoreceptor. 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 तर phonoreceptor ते लोकेशन ते नेमकं कुठं आहे, इट प्रेझेंट इन द इंटरनल इयर. इनर इयर, इंटरनल इयर म्हणजे इनर इयर मध्ये ते आहे. इनर इयर. सर दॅट इज द लोकेशन. आणि त्यानंतर त्याचे फंक्शन काय आहे, ते काय काम करतो ते बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे. साऊंड, फोनो म्हणजे साऊंड, फोन म्हणजे साऊंड आहे, ते साऊंड परसेप्शन साठी आहे. सर साऊंड रिसेप्शन साठी आहे. साऊंड साठी आहे. साऊंड रिसेप्शन म्हणतो आपण, साऊंड स्वीकारण्यासाठी आहे रिसेप्शन. ओके, सो दॅट इज अ फोनो रिसेप्टर. तसं आपण त्या रिसेप्टरचे नाव ते साऊंडवरती नाव दिलेलं आहे. फोनो म्हणजे साऊंड, साऊंड रिसेप्टर. सो इट इज नोन एज अ फोनो रिसेप्टर. तसं आपण दुसरं स्टॅटो रिसेप्टर म्हणतो आपण. स्टॅटो म्हणजे बॅलन्स साठी आहे, स्टॅटो रिसेप्टर. सो स्टॅटो, द वर्ड मीनिंग स्टॅटो मीन्स बॅलन्स. ओके, हे सुद्धा इन्नर इयर मध्ये आहे. आपले बॅलन्स कोण टिकवणार आहे, इन्नर इयर टिकवणार आहे, त्यामुळे हे पण इन्नर इयर मध्ये आहे. ओके, आणि त्याचे फंक्शन काय आहे, फंक्शन ऍक्च्युली बॅलन्सिंग करणे, आपले इक्विलिब्रियम किंवा बॅलन्सिंग करणे. असं आपण उभारल्यानंतर पडू नये एका बाजूला, सध्या त्यासाठी आपण एका साईड मध्ये स्लँडिंग झाले तरी सुद्धा आपण पडत नाही. त्याचं कारण म्हणजे हे बॅलन्सिंगचं काहीतरी ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहे आणि हा इन्नर इयर मध्ये आहे. ओके, नो फोटो रिसेप्टर. फोटो म्हणजे लाईट, फोटो रिसेप्टर. म्हणजे फोटो रिसेप्टर कुठं असणार आहे, आईमध्ये असणार आहे. रेटिना ऑफ द आई. आईमध्ये रेटिना म्हणून आपण अभ्यास करणार आहे डिटेलमध्ये. रेटिना ऑफ आई. कशासाठी आहे, फॉर द विशन, सेन्सरी स्टिम्युलस, विशन साठी आहे. आपल्या वस्तू व्यवस्थित बघण्यासाठी आहे, विशन साठी आहे. सध्या लाईक दुसरं एक थर्मो रिसेप्टर. थर्मो म्हणजे टेम्परेचर आहे, टेम्परेचर कमी जास्त, थर्मो रिसेप्टर. थर्मो रिसेप्टर त्याचं लोकेशन कुठं आहे, स्किन मध्ये आहे. सध्या आपण पाणी तापले का नाही, कशाने बघतोय, हात बुडून बघतोय का ना, म्हणजे हातावरती स्किन आहे, ते स्किन मध्ये ते रिसेप्टर आहे. ओके, सो व्हॉट इज द, तिथं दोन आहे. एक टेम्परेचर म्हणजे हीट साठी असेल तर त्याला आपण वेगळं नाव द्यायचं, हीट. टेम्परेचर वाढलेले हीट साठी असेल तर त्याला आपण एक वेगळं शब्द वापरतो, दॅट इज द कॅलोरी. कॅलोरी, हीट म्हणजे एनर्जी आहे ना, कॅलोरी रिसेप्टर. कॅलोरी रिसेप्टर, कॅलोरी सेप्टर्स. सब्जेक्ट्स आहे. आणि जर कोल्ड साठी असेल तर टेम्परेचर फार कमी, त्यावेळेला आपण कोल्ड म्हणतो. आपण कोल्ड आहे का हे सुद्धा हात बुडून बघणार आहे, त्यामुळे स्किन मध्ये आहे. सर त्याला आपण फ्रिजिडो रिसेप्टर्स म्हणतो आपण. पुस्तकामध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे, ट्रिजिडो लिहिलेलं आहे, ते फ्रिजिडो पाहिजे.
फ्रिजिडो रिसेप्टर, स्पेलिंग करेक्शन करायचं आहे, फ्रिजिडो रिसेप्टर. स्टेट बोर्डमध्ये स्पेलिंग ट्रिजिडो दिलेला आहे, ट्रिजिडो नाहीच आहे, फ्रिजिडो रिसेप्टर आहे रिसेप्टरचं. ओके, आता नेक्स्ट रिसेप्टर बघूया आपण, दॅट इज ते मेकॅनो रिसेप्टर म्हणून एक आहे. मेकॅनो म्हणजे प्रेशर वगैरे बघण्यासाठी, आपले कोणीतर हातावरती लावले, हात लावले, मग आपल्याला कळते कोणीतर आपले टेस्ट केलेला आहे. मेकॅनो रिसेप्टर. मेकॅनो रिसेप्टर हे सुद्धा कुठं असणार आहे, स्किनमध्ये असणार आहे. सर आपल्या स्किनमध्ये कोणीतरी हातावरती कोणीतरी टच केले, ते नेमकं कुठं टच होतो, स्किनमध्ये टच होणार आहे. ओके, इट इज सेन्सिटिव्ह टू टच, हे टच स्टिम्युलर, टच फंक्शन, टच समजून घेण्यासाठी आहे. टच पेन असते, सुईनं टोचले आपल्याला पेन येतो, हे सर्व हे मेकॅनो रिसेप्टर मध्ये येणार आहे. प्रेशर, प्रेशर एक्सेट्रा. सर दॅट इज ते मेकॅनो रिसेप्टर. आता अजून एक टाईप त्यामध्ये किमो रिसेप्टर म्हणून एक आहे. किमो केमिकल मुळे रिसेप्टर होतं, केमिकल. फॉर एक्झाम्पल माउथमध्ये एखादा वस्तू टाकलं, आपण टेस्ट सांगतात, आणि नाकातून आपल्याला स्मेल, किमो रिसेप्टर. दोन्ही किमो रिसेप्टर मध्ये येणार आहे. किमो रिसेप्टर. सो किमो रिसेप्टर प्रेझेंट इन द टंग, tongue, and also it is present in the nose, tongue and nose. ओके, आता त्यामध्ये टंगमध्ये असेल तर इथे डिफरंट टेस्ट बघण्यासाठी आहे. टेस्ट काय काय टेस्ट असते, टेस्टमध्ये एक स्वीट एक टेस्ट आहे, ना, साखरचं टेस्ट स्वीट, आणि सोर आंबट, सोर एक टेस्ट आहे, आणि बिटर कारलेचं टेस्ट, बिटर टेस्ट आहे. ओके, आणि पंजंट टेस्ट सुद्धा आहे. पंजंट टेस्ट म्हणजे आपण त्याचा चिल्लीचं वगैरे किंवा ते मिरचीचं वगैरे टेस्ट म्हणतो ना आपण, पंचंट, पंचंट टेस्ट. असं टेस्टचं डिफरंट टाईप टेस्ट आहे. आता नोसमध्ये, नोसमध्ये काय असतं, स्मेल, हे स्मेल समजून घेण्यासाठी म्हणजे ओल्फॅक्शन. सो दिस आर द डिफरंट टाईप ऑफ द एक्सटिरियर रिसेप्टर्स. आता आपण बघायचं इंटिरियर रिसेप्टर्स काय काय आहे. सर हा एक्सटिरियर रिसेप्टर, आता इंटिरियर रिसेप्टर्स, हे सगळं साऊंड, हे सगळं ना ते आउटसाइड मधून आलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण एक्सटिरियर रिसेप्टर म्हणायचं. सो नो वी आर गोइंग टू सी द इंटिरियर रिसेप्टर्स, म्हणजे त्याचे स्टिम्युलस आतून तयार होणार आहे, आणि त्याचे रिसेप्टर सुद्धा आतच आहे. इथं सुद्धा रिसेप्टर आतच आहे, पण त्याचे स्टिम्युलस कुठून आलेले आहे, स्टिम्युलस बाहेरून आलेले आहे, म्हणून त्याला एक्सटिरियर रिसेप्टर म्हटलेलं आहे. ओके, आता स्टिम्युलस आतूनच येणार आहे, आणि ते रिसेप्टर सुद्धा आत असणार आहे, मग त्यावेळेला आपण इंटिरियर रिसेप्टर म्हणायचं. ओके, सो डिफरंट टाईप ऑफ द इंटिरियर रिसेप्टर्स आहे, एक नाहीच आहे. सो व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ द इंटिरियर रिसेप्टर्स. नंबर 2, इंटिरियर रिसेप्टर. इंटिरो रिसेप्टर्स म्हणतात, इंटिरो, इंटिरो, इंटिरियर रिसेप्टर्स म्हणतात. इंटिरियर रिसेप्टर्स तिथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, इंटिरियर रिसेप्टर्स, दॅट इज अ करेक्ट वर्ड, इंटिरियर रिसेप्टर्स. ओके, तर त्यामध्ये व्हॉट आर द डिफरंट टाईप इंटिरियर रिसेप्टर्स, त्यातले एक टाईप दॅट इज नॉन एज द एंटरो रिसेप्टर्स. एंटरो, ENTERO, एंटरो, एंटरो रिसेप्टर्स. पुस्तकामध्ये एंट्रोसेप्टर्स लिहिलेलं आहे, पण नको ते एंटरो रिसेप्टर्स आपण लिहायचं. सर आता त्याचे लोकेशन, इंटरनल बॉडी ऑर्गन. सर बॉडी ऑर्गन मध्ये आत असलेले जे बॉडी ऑर्गन आहे, ते ऑर्गन मध्ये ते असणार आहे. स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर, ऑर्गन्स, बॉडी ऑर्गन्स इंटरनल, नॉट एक्सटर्नल. आता आई वगैरे एक्सटर्नल आहे, इंटरनल बॉडी ऑर्गन्स. आता त्याचे काय फंक्शन आहे, स्टिम्युले कमिंग फ्रॉम द इंटरनल ऑर्गन्स, लाईक हंगर. आता पोटामध्ये फूड नसेल तर आपल्याला भूक लागणार आहे, हे आतून तयार झालेले एक स्टिम्युले आहे. ओके, थर्स्ट, पाणी कमी पडले आपल्याला ताण लागणार आहे. ओके, तसंच पेन, आतले पेन असताना काही वेळा पोट दुखते, म्हणजे आतून आहे ते, आणि सुईनं टोचलं तर ते एक्सटर्नल आहे. सर आणि ऑस्मोटिक बॅलन्स, आपल्या शरीरामध्ये सोडियम पोटॅशियमचे वगैरे कमी व्हायला लागले किंवा वाढायला लागले, मग त्यावेळेला पोटॅन्शियल ऑस्मोटिक बॅलन्स बिघडणार आहे, त्यामुळे ऑस्मोटिक चेंज हे आपले समजून घेतले पाहिजे, आणि त्यासाठी आपण मिनरल्स बाहेरून घ्यायला पाहिजे. ओके, सो दॅट इज द एंटरो रिसेप्टर्स. स्पेलिंग बघायचे, एंटरो रिसेप्टर्स. आता प्रोप्रियो रिसेप्टर्स म्हणून एक आहे, प्रोप्रियो.
प्रोप्रिओ रिसेप्टर्स. प्रोप्रिओ रिसेप्टर्स आपले जॉईंटमध्ये ज्या ठिकाणी जॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल कोपरा आणि गुडघे असं ठिकाणी ते असणार आहे. जॉईंट्स डिफरंट जॉईंटमध्ये मसिल्समध्ये ते असतात. मसलमध्ये डिफरंट मसल म्हणजे ज्या ठिकाणी जॉईंट असते तिथं मसल असणार आहे. अँड टेंडॉन. टेंडॉन म्हणजे मसलचं एका एंडमध्ये ते बोनला जोडलेलं आहे, त्याला पण टेंडॉन म्हणतात. मसल बोनमध्ये जोडण्यासाठी वापरणार आहे हे 3 फायबरला एक पार्ट टेंडॉनचा. त्या ठिकाणी हे प्रोप्रिओ रिसेप्टर असणार आहे. आता त्याचे काय फंक्शन आहे? जॉईंटमध्ये मुवमेंट इन द जॉईंट. ते जॉईंटमध्ये गुडघा किंवा कोपऱ्यामध्ये जे मुवमेंट आहे, मुवमेंट ते समजून घेण्यासाठी मुवमेंट्स इन जॉईंट म्हणून ते जॉईंटमध्ये ठेवलेलं आहे. जॉईंट म्हणजे एका लिमिटच्या पुढे जॉईंट होऊ नये, असं जर झाले ते हात मोडणार आहे किंवा ते पाय मोडणार असं होणार आहे. सर हे होल नको मुवमेंट्स. टेंडॉन्स पेन, ते जॉईंटमध्ये जे पेन असतात, पेन, टेन्शन टेन्शन ते जॉईंटमध्ये जे टेन्शन होतो, व्यवस्थित मुवमेंट होत नाही, सॉरी एक्सेट्रा, व्हायब्रेशन एक्सेट्रा, हे सगळं समजून घेण्यासाठी जे रिसेप्टर्स त्या टेंडॉनमध्ये किंवा मसलमध्ये जॉईंटमध्ये ठेवलेलं आहे त्याला प्रोप्रिओ रिसेप्टर म्हणायचे. आता थर्ड टाईप बॅरो रिसेप्टर्स. बॅरो रिसेप्टर म्हणजे बॅरोमीटर आपण ऐकलेलं आहे. बॅरोमीटर म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी आहे बॅरो रिसेप्टर. सो दिस इज ऑल्सो रिलेटेड विथ समथिंग रिलेटेड विथ प्रेशर. बॅरो रिसेप्टर्स ते कुठं असणार आहे? इट इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ आर्टरी. सध्या वॉल रक्तधमनीमध्ये, वॉल ऑफ आर्टरीमध्ये एक आहे, वॉल ऑफ आर्टरीज. आणि कॅरोटिड म्हणून एक पार्ट आहे. मी सांगतो काय आहे कॅरोटिड. हे कॅरोटिड मध्ये दिसतात. कॅरोटिड सायनस म्हणतो किंवा कॅरोटिड लॅबरिंथ म्हणतात. कॅरोटिड सायनस मध्ये असतात. सध्या अयोर्टिक आर्च आहे, एयोर्टा. एयोर्टा लार्जेस्ट ब्लड वेसल आहे, एयोर्टा मध्ये असतात. अशा ठिकाणी ते असणार आहे. आता मी हा पॉइंट आहे ते जरा क्लिअर करतो. दॅट इज ते फॉर एक्झाम्पल ब्लड वेसल आर्टरी, हा आर्टरी आहे. हे आर्टरीच्या भिंतीमध्ये एक रिसेप्टर ठेवलेला आहे. त्याच्या भिंतीमध्ये रिसेप्टर्स. हा रिसेप्टर्स काय बघणार आहे? त्याच्यातून जाणार आहे, हे आर्टरीमधून पुढे जाणार आहे ते ब्लड आहे, त्या ब्लडचं प्रेशर आहे ते प्रेशर मोजणार आहे, प्रेशर समजून घेणार आहे. ठीक आहे. तसंच हे आर्टरी झाले. आता कॅरोटिड सायनस म्हणजे काय आहे? कॅरोटिड सायनस मीन्स आपले हार्ट. सर हार्ट, हे हार्ट मधून पुढे गेलेले जे ब्लड वेसल आहे, शुद्ध रक्तवाहिनी, त्याला आपण एओर्टा म्हणतात. हे एओर्टा पुढे जात असताना असं वाकून खाली जाणार आहे. ओके. आणि असं वाकण्याच्या अगोदर ते पाठीमागचं बेंड होण्याच्या आधी इथं काही ब्लड वेसल तयार झालेला आहे. हा ब्लड वेसल कुठं जाणार आहे? मेंदूमध्ये जाणार आहे. सर फॉर एक्झाम्पल हा ब्लड वेसल मेंदूकडे गेलेला आहे. सर हे एकदा वेगळं मी काढतो. हा ब्लड वेसल मेंदूकडे पोहोचण्याच्या आधी इथे एक बल्ब तयार केलेला आहे. सर थोडासा फुगलेले पार्ट तयार झालाय, नंतर ते पुढे जाणार आहे. हे बल्बल एक स्ट्रक्चर त्याला म्हणायचे कॅरोटिड सायनस. हे कॅरोटिड सायनस आहे, त्याच्या आतल्या बाजूला बारीक असं हे रिसेप्टर ठेवलेलं आहे. हे रिसेप्टर मेंदूकडे जाणारे जे ब्लड आहे ते ब्लडचे प्रेशर मोजणार आहे. जास्त प्रेशर असेल तर ते पाठवत नाही, कमी करणार आहे. आणि कमी असेल तर ते वाढवणार आहे. असं ते ठराविक प्रेशरचे ब्लड तेवढं मेंदूमध्ये पाठवणार आहे, हे प्रयत्न करणार आहे. आणि जर आपले बीपी 200, 200, 300 वगैरे ते चढा लागले, मग हे कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे हाई प्रेशरनं ब्लड हे मेंदूकडे जाणार आहे. आणि मेंदूकडे गेल्यानंतर ते मेंदूमध्ये हे ब्लड वेसल काय होणार आहे? फुटणार आहे. आणि तिथं मेंदूचे रक्तस्राव होतो आणि त्यामुळे तिथं पॅरालिसिस किंवा ते मृत्यू किंवा कोमामध्ये माणूस जाता. मेंदूचे रक्तस्राव म्हणतो आपण. सो दॅट इज ते कॅरोटिड सायनस. आणि आयोर्टा आपल्याला माहिती आहे, हे आयोर्टा म्हणतो आपण. त्याच्या भिंतीमध्ये सुद्धा असं ते रिसेप्टर ठेवलेलं आहे. हे पुढे जाणार आहे ते प्रेशर मोजण्यासाठी. ओके. सो इथे त्याचे मेन फंक्शन म्हणजे बीपी मोजणे, म्हणजे बीपी कंट्रोल करणे त्याचे मेन फंक्शन आहे. बीपी समजून घेणे आणि रिस्टोर करणे आणि नॉर्मल कंडिशन मध्ये आणणे ते मेन फंक्शन आहे. सो दॅट इज द डिफरंट टाईप ऑफ द रिसेप्टर्स इन द ह्युमन बॉडी. आता आपण 2 रिसेप्टर्स पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्या रिसेप्टरच्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करायचा आहे. हे तुम्ही 9वी, 8वी किंवा 7वी पासून किंवा 11वी पर्यंत या रिसेप्टरचे तुम्ही अभ्यास कुठे केला नाही, म्हणून ते 2 रिसेप्टर आता 12वी मध्ये ठेवलेलं आहे. सो व्हॉट आर दीज 2 रिसेप्टर्स? आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार. रिसेप्टर ऑर्गन म्हणतो आपण रिसेप्टर्स, जे रिसेप्टर ऑर्गन. दिस रिसेप्टर ऑर्गन्स आर आई अँड इयर. सर हे दोन्ही आपण कुठे अभ्यास केलं नाही. 8वी, 9वी, 7वी कुठेही अभ्यास केला नाही, डिटेलमध्ये अभ्यास केला नाही, फक्त नाव घेतलं सगळं. म्हणून ह्या 12वीच्या लेवलमध्ये हे 2 सेन्स ऑर्गनचं जरा डिटेलमध्ये माहिती दिलेलं आहे. ओके. बाकीचे पंचेंद्रिय ना, नोस,
तुमचं हे याच्यामध्ये गॅस एक्सचेंज किंवा रेस्पिरेशन ब्रीथिंग अँड गॅस एक्सचेंज मध्ये झालेलं आहे. टंग टंग न्यूट्रिशन म्हणून डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन म्हणून टॉपिक तिथं झालेला आहे. स्किन अनेक ठिकाणी स्किनचे माहिती झालेलं आहे सर क्लासिफिकेशन मध्ये वगैरे. फक्त दोनच त्यात शिल्लक राहिले, दॅट इज द आईस अँड इयर. ते आईस अँड इयर आपण इथं बघणार आहे. आधी आपण आई बघायचं, त्यानंतर इयर बघणार आहे. ओके, आईसाठी आपण सेपरेट एक आपण आधी फक्त यादी काढणार आहे सेन्सरी ऑर्गन्स. सो व्हॉट आर द सेन्सरी ऑर्गन्स? सेन्सरी ऑर्गन्स अनेक रिसेप्टर्स एकत्रित गोळा झालाय आणि तिथे एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर तयार झालंय, दॅट इज नॉन एज अ सेन्सरी ऑर्गन. हे सेन्सरी ऑर्गन एकूण 5 आहे. चले, त्यातले एक सेन्सरी ऑर्गन, टोटल 5 सेन्सरी ऑर्गन आहे. त्यातले 5, वन ऑफ द सेन्सरी ऑर्गन, लार्जेस्ट सेन्सरी ऑर्गन इज द स्किन. दिस इज द लार्जेस्ट वन. ओके, आणि दुसरं टंग इज अनदर सेन्सरी ऑर्गन, टंग. And the third sensory organ is the nose. Fourth sensory organ is the eye. Eyes. And the fifth sensory organ is the ear. So these are the 5 sensory organ, or it is known as the Panchendriya. So skin helping to sense touch. आपण बघितलं आता, it is helping to समजून घेण्याचं, टच, पेन, प्रेशर, हे सगळं समजून घेण्यासाठी हा सेन्स ऑर्गन आहे लार्जेस्ट. आणि टंग इट इज हेल्पिंग फॉर द टेस्ट. आणि नोस इट इज हेल्पिंग फॉर द स्मेल. आणि आईस हेल्पिंग फॉर द साईट किंवा विजन म्हणतो आपण, विजनसाठी. आणि इयर हेल्पिंग फॉर द साऊंड. सो स्किन इज द टच रिसेप्टर, टंग इज द टँगो रिसेप्टर टेस्ट साठी आहे. सर, आणि नोस ऑल्फॅक्टरी रिसेप्टर स्मेल, आई फोटो रिसेप्टर, आणि इयर स्टॅटो अकोस्टिक रिसेप्टर. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. सर, इन द लोअर क्लास दिस ऑल्सो स्टडीड इन द लोअर क्लास, नोस ऑल्सो स्टडीड इन द लोअर क्लास, eyes and ear not studied anywhere. So we are going to study the details of the eyes and ear. So in the next class we will study details of the eye and the other aspect. Okay, thank you very much.